कसा वाटला तुम्हाला हा ब्लाऊज? या पद्धतीने बघा फ्रेंचची बाई अटॅच केली आपण आणि फ्रंट साईडला हा पॅच जोडून हा पूर्ण केलेला आहे आपण. तर साईडने पण बघू शकता तुम्ही किती सुंदर बसलाय. पाठीमागून पण बघू शकता आपण बॅक साईडने पण दिलेला आपण आणि हा गोल मारलाय पूर्ण. तर या पूर्ण ब्लाऊजची शिलाई आपण अपलोड केलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला? नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मी तुम्हाला आता सुरुवातीला ब्लाऊज दाखवलाय, तसे ब्लाऊजची आता आपण करूया कटिंग. ती पण एकदम सोप्या आणि याच्या सहज भाषेत. तर आपण उंची घेणार आहोत, म्हणजे आपली तयार उंची 14.5 आहे. तर त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपण 15.5 वर मार्किंग करणार आहोत. ही झाली उंचीची मार्किंग. आता शोल्डर बघणार आहोत. तर आपण शोल्डर घेणार आहोत फिक्समध्ये 5.5. कोणताही ब्लाऊज असो, फिक्समध्ये 5.5चे शोल्डर घ्यायचे. 1 इंच खाली उतरायचं आणि इथपासून आर्म होल्ड ते मोंडा टाकणार आहोत आपण. आता मी तुम्हाला प्रत्येक वेळेस मोंड्याचं माप कसं काढायचं ते सांगितलेलं आहे. तर मोंडा टाकणार आहे मी आता 6.25. ही झाली मोंड्याची मार्किंग. आता यामध्ये आपण काय करू, स्केलने अशी रेषा आखून घेऊ आणि आपण ही 5.5 टाकलेलं आहे, इकडं पण 5.5 टाकून घेऊ बरोबर, म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही. आता गळारुंदी आपण गळारुंदी टाकणार आहोत 2.5 इंच. आता समोरचा गळा आपल्याला किती हवा आहे ते आपण नंतर काढू, आधी हे जॉईन करून घेऊ. हे असं जॉईन करून घ्यायचं आणि तुम्हाला माहिती आहे दरवेळेससारखं हे इथं जॉईन करून घ्यायचं आणि त्यानंतर हा भाग स्ट्रेट टाकायचा इथपर्यंत आपली मार्किंग तयार झाली. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं का? आपण गळारुंदी टाकली 2.5 आणि पूर्ण टोटल शोल्डर टाकले 5.5. इथपासून इथं 1 इंच खाली उतरलो आहे आणि त्यानंतर 6.25चा मोंडा टाकला. आता आपल्याला छातीची घडी टाकायची. तर आपली 36ची छाती आहे, तर इथं टाकणार आपण 9 इंच. या ठिकाणी 9 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तुमच्या हिशोबाने टाका तुम्हाला किती मार्जिन लागतं आहे. तर मी 2 इंच ठेवलं आहे. आणि आता आपली कंबर आहे 34. तर आपण 8.5 वर मार्किंग टाकणार आहोत इथं बरोबर 8.5 इंच. हे झालं आपलं कमरेचं माप. त्यानंतर 2 इंच आपण टक्ससाठी टाकणार आहोत आणि त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन. आलं लक्षात? आपलं कमरेचं आपण फ्रंटचा भाग कटिंग करतो आहे. 2 इंच झालं आपलं, इथपर्यंत झालं आपलं छातीचा चौथा भाग. त्यानंतर 2 इंच मार्जिन आणि त्यानंतर 2 इंच टक्सचं. आता हे पॉईंट आपण जोडून घेऊ. अतिशय सोप्या भाषेत सांगू राहिले मी तुम्हाला, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि या ठिकाणी आता 1 इंचावर आपल्याला टाकायचा आर्म होलची काप खुली असते आपली, इथं ही टाकायची 1 इंचावर. त्यानंतर इथं टाकू आपण. आता इथं हा सेप देऊन घेऊ. थोडासा बाहेर घ्यायचा हा सेप, का तर मग इथं चुन्नट पडत नाही आपल्या अजिबात. फ्रंटचा सेप देताना थोडासा बाहेरून घ्यायचा, म्हणजे या ठिकाणी ज्या आपल्या चुना पडतात त्या पडत नाही. आता इथपर्यंत तुमच्या मार्किंग लक्षात आली का आपली पूर्ण टोटल आपण कशी केली आहे. आता काय करायचं, आपल्याला टक्स पॉईंट आपण किती घेतो, बस्ट पॉईंट. तुम्ही बस्ट पॉईंट पाहणार असाल तर 36चा बस्ट पॉईंट आपण घेणार आहोत 11 इंचावर. या ठिकाणी हा झाला आपला बस्ट पॉईंट आणि या बाजूने आपण घेणार आहोत 3.5 वर. ॲपेक्स पॉईंट किती घ्यायचा, 3.5. या ठिकाणी 3.5 घेतलं. आता इथपासून खाली आपल्याला 2.5 इंचावर घ्यायचं. हा जो आपला ॲपेक्स पॉईंट असेल त्याच्यापासून इथं 2.5 इंचावर घ्यायचं आणि थोड्या वेळ आपण आता आपण जशी क्रॉसपट्टी आखतो तसं आखून घेऊ. आता हे आपण काय केलं, 3.5 इंचावर हा पॉईंट घेतला. आता इथपासून पुढं पण 3.5 इंच घ्यायचं. थोडक्यात आपण कटोरीसारखं करूया, लक्ष देऊन पहा. आता हे 3.5 घेतलं, इथं घेणार आपण 3 वर आणि हा जो पॉईंट आहे आपला इथपासून वरती 1 इंचावर येणार. हा जो पॉईंट आहे, आता आपण पहिला हा बस्ट पॉईंट घेतला 11चा. 36मध्ये 11चा येईल, 10.5चा येतो, अर्धा इंच ॲड करून आपण घेतलं 11. आणि हा पॉईंट घेतला आपण ॲपेक्स पॉईंट 3.5. हे 3.5 घेतलं म्हणून आपण या ठिकाणी घेतलं 3. हे 3.5 आहे, तर समोर 3.5 घेतलं आपण. आलं लक्षात? आणि आता हे जे आपलं गळारुंदी आहे, ही जी आपली गळारुंदी आहे इथपासून आपल्याला सेप देऊन घ्यायचा. आता
बरोबर राऊंड असा सेप देऊन घ्यायचा. आपला सेप इथे हा एक पॉईंट घेतलेला आपण क्रॉसपट्टीचं ठेवलेलं. आणि आता हे जोडून घ्यायचे पॉईंट. आपल्या कटोरीसारखंच थोडक्यात आकार, पण असा राऊंड द्यायचा. आता आपण फ्रंटचा गळा किती घेणार आहोत मोजून घ्यायचा. फ्रंटचा गळा घेणार आपण 7 इंच. हा 7 इंच घेतल्यामुळं हा बरोबर असा जोडायचा, असा सेप देऊन घ्यायचा. हा झाला आपला फ्रंटचा गळ्याचा सेप. आणि ही झाली आपली क्रॉसपट्टी. आता हे आपण इथं 3 इंचावर मार्किंग केलेलं आहे. इथं लक्ष द्या आता तुम्ही पॉईंट. तर याच्या बाजूनी 2 इंचावर द्यायचं पॉईंट द्यायचा. कितीवर द्यायचा? 2 इंच, 1.5 इंचावर, सॉरी. इथून द्यायचा 1.5 इंचावर. हा झाला 1.5 इंचाचा पॉईंट. आणि इथून द्यायचा इकडं अर्धा इंचाचा. म्हणजे दोन्ही टक्स 2 इंचच होणार, पण समोरच 2 इंच घ्यायचं नाही, अर्धा इंच इकडून घ्यायचं. ह्या पॉईंटच्या हा इज आपण 3चं मार्किंग टाकलेलं आहे, अर्धा इंच इकडून घ्यायचा आणि 1.5 इंच इकडून घ्यायचा. आणि हा आपल्या बस्ट पॉईंटला जोडून घ्यायचा. हा झाला आपला टक्स तयार. आता हे जे मार्किंग आहे हे सरळ खाली घ्यायचं. का घ्यायचं हे? तर एवढा आपला मायनस होणार आहे. आपण इथं 2 इंच वाढवलेलं आहे ना, तर हे 2 इंच आपल्याला याच्यातून क्रॉसपट्टीमधून पण कट करावं लागणार आहे. इथपर्यंत ड्राफ्टिंग लक्षात आली. आपण शोल्डर टाकले 5.5चं, त्याच्यानंतर 1 इंच खाली उतरलो आहे. त्यानंतर 1 इंच खाली का उतरलो आपण? हा जो गळा घेणार आहोत हा थोडा ब्रॉड आहे आणि मोठा आहे. 1 इंच खाली जर नाही उतरलो तर हा गळा आपला लूज पडेल आणि इकडच्या शोल्डरच्या बाजूने उतरेल, म्हणून आपण 1 इंच खाली उतरायचं. त्यानंतर ही क्रॉस लाईन सरळ करून घ्यायची. त्यानंतर आपला जो आर्महोल टाकला आपण तो 1 इंचावरच सेप द्यायचा आणि थोडंसं बाहेरून घ्यायचं. त्यानंतर हे आपण छातीचा चौथा भाग टाकायचा आणि 2 इंच मार्जिन टाकायचं. त्यानंतर इथं आपली कमरेचा भाग टाकायचा, 2 इंच टक्ससाठी टाकायचं आणि 2 इंच मार्जिन ठेवायचं. त्यानंतर हा आकार घेतला आपण. अपेक्स पॉईंट हे आपला किती, बस्ट पॉईंट किती आपला तो घेतला मी, 11चा घेतला. आणि त्यानंतर या बाजूनी म्हणजे आपण ज्या बाजूने हुक पट्टी लावतो त्या बाजूने 3.5 इंच घेतलं. त्यामुळे मग आपण ही क्रॉसपट्टी घेतली आपण 3-3 इंचाची, आणि त्यामुळे आपण इथं घेतलं 3 इंच आणि हे अंतर आपण जोडून घेतलं. आणि याच्यानंतर 1.5 इंचाचा पुढं टक्स टाकला. या पॉईंटपासून इथं अर्धा इंच घेतलं, म्हणजे हा 2 इंचाचा टक्स पूर्ण झाला. आणि इथं जे आपण हे 3.5 आहे तर हे 3.5 घेतलं आणि याला राऊंड शेप असा देऊन घेतला. आलं लक्षात इथपर्यंत? आता करून घेऊया आपण याची कटिंग. आता हे सरळ करून घेऊ आपण. आता ही झाली आपली साईडचे. आणि आता काय करायचं या ठिकाणी, पहिलं आपण हे बघू. तर हा जो टक्स आहे एवढा टक्स मायनस करायचा आपल्याला. 2 इंच जे आपण इथं वाढवलं होतं ते या ठिकाणी कवर करून घ्यायचं. तर या ठिकाणी आपण पिनअप करून घेऊ, म्हणजे आपल्याला कटिंगला सोपं जाईल आणि आपल्या लक्षात राहील. या ठिकाणी हे बघा आकार. आणि हा कटोरीचा आकार आहे. आता मी तुम्हाला याची ब्लाऊज पीसवर पण कटिंग दाखवते. नेमके आपल्याला वाढवायचं कुठं, मार्जिन कुठं कुठं ठेवायचं. ही झाली आपली कटोरी. आता दाखवते मी तुम्हाला कटिंग. आता हे आपण अस्तर ठेवलं आहे. अस्तरवर हा ब्लाऊज पीस ठेवायचा, म्हणजे कटिंग ठेवायची बरोबर. आणि आपण याच्यात आय हुक बॅक साईडला देणार आहोत. तर ही फ्रंट साईड आहे आपली. फ्रंट साईडला काही मार्जिन वगैरे द्यायचं नाही. आता एक राहील आपलं, या ठिकाणी थोडासा तिरकस आकार द्यायचा असं. हां, एवढंसं काढून घ्यायचं, म्हणजे कसं ही आपली स्ट्रेट लाईन होते. आता हा फ्रंटचा भाग आहे, लक्षात द्या, बॅकचा भाग नाही आहे.
आता या ठिकाणी आपण अर्धा इंच थोडंसं जास्त घेणार आहोत शिलाईसाठी. मार्जिन कुठं कुठं द्यायचं त्याच्यासाठी मी तुम्हाला कटिंग दाखवते, नाहीतर मी डायरेक्ट शिलाई दाखवली असती. ही झाली आपली अर्धा इंच मार्जिन. या ठिकाणी मार्जिन देणं कंपल्सरी. आता हा भाग आपण एकदा कट करून घेऊ. ही बघा आता ही पूर्ण कटिंग झाली. आता हा झाला फ्रंटचा भाग. या ठिकाणी बसणार आपली कटोरी. हे बाजूला ठेवू आपण आता. आणि या ठिकाणी घेऊ आता आपण अस्तरचा कपडा. परत बंद बाजू आपल्या बाजूनेच घ्यायची. यावर आपण एकदा बॅक साईड काढून घेऊ, मग कटोरी घेऊ. आता आपण उंची किती घेतली? 15.5 इंच फ्रंटची. आणि शोल्डर किती घेतला आपण? 5.5चं. तर या ठिकाणी अर्धा इंच आपल्याला आय हुकसाठी जास्त सोडावं लागणार आहे. त्यामुळे आपण इथं 6 इंच घेणार आहोत. 6 इंच. इथं 2.5 इंच आणि 3 इंच घेणार आहोत आपण गळारुंदी. कशासाठी? अर्धा इंच आय हुकसाठी. आणि इथं आपल्याला 1 इंच खाली उतरायचं. या ठिकाणी इथून 6.25चा मुंडा टाकायचा. या ठिकाणी आपल्याला 9.5ची छाती टाकावं लागेल, कारण अर्धा इंच आपण आय हुकसाठी घेतलं. आणि इथं 2 इंच मार्जिन. या ठिकाणी कंबर आहे आपली 8.5 इंच. अर्धा इंच एक्स्ट्रा 9 इंच घेऊ. या ठिकाणी 1 इंच टक्ससाठी पाठीच्या आणि 2 इंच मार्जिन. इथं पाठीला टक्स द्यावा लागेल आपल्याला, म्हणून 1 इंच एक्स्ट्रा घेतलं. आता एवढे पॉईंट लक्षात आले तुमच्या. आता ही सर्व पॉईंट आपण जोडून घेऊ. या ठिकाणी हा शोल्डरचा पॉईंट, त्याच्यानंतर हा स्ट्रेट करून घेतला आपण. त्यानंतर ही आर्म होल, त्यानंतर ही, त्यानंतर ही जोडून घ्यायचे सगळे पॉईंट. त्यानंतर आता पाठीमाग सगळं आपल्याला कोणता शेप द्यायचा त्या हिशोबाने आपण नंतर करू. तर या ठिकाणी 1 इंच. आणि तुम्हाला जसा शेप हाताने जर शेप देता येत असेल हाताने द्यायचा. तुमच्याकडे कर्व असेल तर कर्व नाही द्यायचा. या ठिकाणी आता एवढं आपण कट करून घेऊ. आता ही आपली फ्रंट साईड बॅक साईडची कटिंग पूर्ण झाली. आता आपली कटोरी काढायची राहिली. तर आपलं 80 सेंटीमीटर ब्लाऊज होतं, त्यातला आपला कपडा शिल्लक राहिलेला आहे. पण कसं आपल्याला जॉईंट कपडा पाहिजे कटोरीला, तर आपण दुसरा अस्तर घेऊ. या ठिकाणी घेतला आपण दुसरा अस्तर. या ठिकाणी बरोबर. आता आपण पहिलं जसं आहे तसं मार्किंग करून घेऊ. आपण हे ॲज इट इज मार्किंग करून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी हे थोडंसं वरती घ्यायचं. या ठिकाणी मार्किंग आपण एक्स्ट्रा घेतो आहे कशासाठी, तर आपलं शिलाईसाठी. हे घेतले आपण शिलाईसाठी मार्जिन. आता याचीच बाही मी फ्रिलची शिवणार आहे. तुम्हाला त्याची पण कटिंग मी सेपरेट दाखवलं, त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. फ्रिलची बाही कशी शिवायची, कटिंग करायची. तर अगोदर आपण ब्लाऊज पूर्ण स्टिच करून घेऊ आणि मग शेवटी फ्रिलची बाही बनवू. आता ही झाली आपली कटिंग पूर्ण तयार. आता मी कापडावर याची कटिंग करून घेते आणि स्टिच केलं. तुम्हाला आपण ही पाठीचा भाग जोडून घेतला आहे आतमधून हातशिलाई पट्टी करून आणि अशी गोट पायपिंग लावून घेतली. आता मी तुम्हाला फ्रंटचा भाग दाखवते कसा स्टिच करायचा. हा आहे फ्रंटचा भाग आणि उलटं सुईचं पाहून घ्यायचं. हा झाला सुईचा भाग आणि म्हणजे खालचा उलटा आहे आणि वरती सुईचं आहे. ते बरोबर असं ठेवून घ्यायचं असतं. तुम्ही सेप बघू शकता किती सुंदर आला आहे. आणि याला आता लावणार आहोत आपण पिनअप करून घेऊ, म्हणजे आपला कपडा अजिबात सरकत नाही आणि फिनिशिंग छान येते. मग
बरोबर या पद्धतीने आपली फिनिशिंग येते. आता या ठिकाणी आपण स्टिच करायला घेऊ. दिसतंय का तुम्हाला बघा. हे आपण आता पूर्ण जोडून घेऊ. जो स्टेप आलेला आहे आपण कट केलेला त्या स्टेपनुसार स्टिच देऊन घ्यायची. ते डिझायनर ब्लाऊज आहे ते मी एकदम सोपे करून तुम्हाला शिकवते. आणि तुम्हाला काही जर अडचण येत असतील स्टिचिंग करताना तर मला कमेंट करून विचारत जा. मी तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगत जाईल. एखाद दिवस लेट होईल पण सांगत जाईल तुम्हाला मी. आता हे मी पूर्ण जोडून घेते. आता हे बघा आपण पूर्ण स्टिच करून घेतलं आहे. आता हे आपण कट करून घेऊ. या पद्धतीने हा एक्स्ट्रा जो कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो कट करून घ्यायचा. आता आपला ब्लाऊज पीसचा कपडा जाड असल्यामुळे आपल्याला त्याला अस्तर थोडं कलर चेंज असला तरी चालतंय. पण ज्यावेळेस आपला कपडा पातळ असेल त्यावेळेस एकदम मॅचिंगचं परफेक्ट अस्तर वापरायचं. हा बघा आपला सेप तयार झाला हा पूर्ण. आता बघू शकता तुम्ही. आता याला आपण गोट मारून घेणार. रेडीमेड गोट कसा मारायचा तो बघा तुम्ही. आता हा सोयीचा पार्ट आहे आपला. त्यावरच हा कपडा गोट ठेवून घ्यायचा. एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा म्हणजे मध्ये मध्ये दिसणार नाही. या पद्धतीने बघा. आता इथून आपण स्टिच करायला सुरुवात करू. एकदम दमाने स्टिच घ्यायची याची. या पद्धतीने जसा आकार येता तसा आकाराने वळवत चालायचं. थोडे थोडे पार्ट घ्यायचे बघा तुम्ही. आता आपण जिथं तिथं आकार आहे तिथे तिथं वळवून घ्यायची. कारण यात आतमधून माया खूप असती आणि रेडीमेड वापरल्यामुळे काय होतं त्याचा लुक छान येतो. बरोबर दमाने घ्यायचं. इथं थोडं थोडं बोटाने सेट करून घ्यायचं आणि मग स्टिच करून घ्यायचं. आता या ठिकाणी आल्यावर इथे कट मारायचं आपल्याला. आणि हे टर्न करून घ्यायचं. याच्यावर आपण स्टिच मारल्यामुळे काय होतं आपल्याला तिथं आकार देता येतो त्याचा. आता ही आहे अशीच आपण स्टिच करून घेऊ. आता हा बघा आपण गोट मारून घेतला आहे. आता याला छोटे छोटे कट द्यायचे. मी तुम्हाला खूप वेळा रेडीमेड गोट कसा लावायचा दाखवलेला आहे. तरी पण आत्ता दाखवते कारण आपण हा आकार थोडासा चेंज आहे. मग कसं लावायचं बाबा तर हे डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवते. थोड्या थोड्या अंतरावर कट देऊन घ्यायची आणि टिपच्या अलीकडूनच घ्यायची ती कट देऊन. आता हे झाले आपले कट देऊन. आता ही टर्न मारून आतमधून ही फोल्ड करून लेस बाहेर काढून घ्यायची. आपण जसं पाठीला दिला आहे आत्ता सेप त्या पद्धतीने बरोबर. म्हणजे आपण फर्स्ट टाईम जी गोट अटॅच करतो का आत्ता सोयीची बाजून केलं का अगोदर त्यावेळेस खूप दमाने शिवावं लागतं. आणि नंतर आता हा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसल्यावर मग फक्त फोल्ड करून असं द्यायचं. आणि आपण ब्लाऊज शिवत असलो आपल्याला फास्ट ब्लाऊज शिवायचे असते त्याच्यासाठी ही लेस खूप उपयुक्त आहे. बरोबर टर्न मारून घ्यायचं. बरोबर कपडा फिरवायचा. आता या ठिकाणी बघा आपण असं आतमध्ये घालून हा कपडा असं बाहेर काढून घेऊ म्हणजे आपला आकार व्यवस्थित आला पाहिजे आपल्याला. आता या पद्धतीने बघा. आता ही ॲज इट इज अशीच पूर्ण करून घेते मी. बघा आता हे आपण आतमधून गोट फोल्ड करून हा आकार तयार करून घेतला. आता काय करायचं याला खालच्या बाजूनी जोडपट्टी लावून घ्यायची. तेवढी तुम्हाला येतच असेल आणि मी ती लावून घेते. इथपर्यंत बघा आता आपला ब्लाऊज तयार झाला आहे. बघू शकता तुम्ही आकार सेप त्याचा किती सुंदर आला आहे. खालच्या बाजूने आपण इथून जोडपट्टी लावली आणि हा आपण जो पायपिंग लावलेली ती. आता हे बाजूला ठेवू आपण आणि घेऊ कटोरी जोडायला. आता कटोरी जोडायची कशी तर हा जो टक्स आहे हा टक्स मारून घ्यायचा. त्याच्या बाजूने बरोबर अर्धा इंच घ्यायचा.
सेप कसा आला बघून या कटोरीचा. अतिशय सुंदर पप आला बघू शकता तुम्ही. आता ह्या बाजूने आपण जोडून घेऊ. दोन्ही पण पप पाहू शकता तुम्ही कटोरीचे सुंदर आले ते एकदम. आता याला आपल्याला लावायचा ब्लाऊज पीसचा कपडा. तर हा आहे ब्लाऊज पीस. आता याचा आपण कपडा काढून घेऊ, आपल्याला किती हवा आहे तो. तर या पद्धतीने आपण बघा साडीतला कपडा घेतला आहे कॉन्ट्रास्ट कलरचा, कारण आपल्याला फ्रंटला डिझाईन द्यायची. तर हा आपण रुंदीचा खूप घेतला आहे. आता यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला चुंडट घ्यायची आहे. बरोबर सेंटरला घ्यायची. आपल्याला चुना टाकायला थोड्या जड जाणार आहेत, कारण सटसटा ब्लाऊज पीस आहे. बघा आता आपण ह्या चुना मारून घेतला. तर आपण खाली प्रेसला कपडा घेऊ एकदा आणि त्यावर हा कपडा ठेवून घेऊ. आता आपल्याला ह्या ज्या आपण चुना मारल्यात त्या व्यवस्थित प्रॉपर सेट करून घ्यायच्या. एक एक प्लेट सेट करून घ्यायची आपल्याला. आता हा सटसटा ब्लाऊज पीस आहे त्याच्यामुळे थोडासा त्रास होणार आहे. या ठिकाणी असे सेट करून घ्यायचे बरोबर. आणि जर सेट लवकर होत नसतील तर आपण त्याला जसं जसं सेट करू तसे तसे पिन लावून घेत चल. प्रत्येक प्लेट सेट करून घ्यायची. दोन दोन प्लेट मिळून एक एक पिन अटॅच करून घ्यायची असे. आता हे पूर्ण सेट करून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते. आता हे बघा आपण पूर्ण प्लेट सेट करून घेतल्या. आता याची खालची बाजू घ्यायची आणि यावर आपली अशी सुईची बाजू ठेवून घ्यायची. तर आपलं कुठपर्यंत बसतोय बघायचं आकार. अगोदर आपण असा आकार स्टिच करून घेऊ. हा आकार स्टिच करून घेतला. आता हा कुर्ती काढून घ्यायचं मशीन आणि बरोबर आता बरोबर आहे असाच आकार शिवून घ्यायचा. खूप सोपी डिझाईन आहे, तुम्हाला नक्कीच जमेल आणि घातल्यावर तर खूप छान दिसेल. बरोबर आकार फिरवत फिरवतच सेट करून घ्यायचा कपडा. आता बघा आपण हे एक्स्ट्राचा पार्ट कट करून टाकू आणि नंतर तुम्हाला पलटी मारून दाखवते किती सुंदर आकार आला. म्हणजे तुम्ही जर सर्व व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला ब्लाऊज पाहिल्याबरोबर स्टिच करता येईल. ब्लाऊज इतकं छान आणि इतकं सुटसुटीत पद्धतीने मी शिकवते. बघा आता हा झाला आपला कटोरीचा सेट. आता याला आपण लावून घेऊ आपण जसा पूर्ण ब्लाऊजला लावलाय तसा
म्हणजे आपला पुढचा गळा परफेक्ट दिसेल एकदम. आता याला कट देऊन घ्यायची. आणि आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं. आपला आकार तयार झाला. आता आपण फ्रंटचा आकार ठेवून एकदा प्रेस लावून घेऊ, म्हणजे आपण लावल्यावर तो फिनिशिंगमध्ये बसला पाहिजे. फिनिशिंग खूप महत्त्वाची ब्लाऊजला आपल्या. फॅशन आपल्याला तयार करता आले पाहिजे. आपल्याला स्वतःचं काहीतरी बनवता आलं पाहिजे. तेव्हा समोरचं कस्टमर पण आपल्याकडे अट्रॅक्ट होतो आणि गिराईक पण आपलं टिकून राहतं. म्हणजे जे सगळे करतात त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं आपल्याला आलं पाहिजे. आता मला माहिती आहे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, पण तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप आणि डिटेलमध्ये शिकवायचं म्हटल्यावर मग व्हिडिओ मोठा होणारच आहे. आता आपण याला अटॅच करू. पहिले ठेवून घ्यायचं आणि आता आपण गळ्याचा शेप बघणार अगोदर कुठं बसतोय आपला. बरोबर आपली कटोरी बसली पाहिजे या हिशोबाने, आणि खालच्या बाजूने राहिला पाहिजे आपला कपडा. आणि असं वाकडा वगैरे आला नाही पाहिजे, मग छान बसतं ते ब्लाऊज. आता हे आपण एकदा पिन अपने सेट करून घेऊ. आणि जसं जसं आपण स्टिच करत येऊ तस तशी पिन मग काढत चालायची. बघा या पद्धतीने आता आपला फ्रंटचा भाग तयार झाला आहे. आता आपण याला अटॅच करून घेऊ, पण आपण मॅचिंग दोरा लावून घेऊ. आता आपण याला अटॅच करून घेऊ. पहिली पिन काढून घ्यायची आणि नंतर इथपासून अटॅच करायची, सुरुवात करायची. थोडी टीप ब्लॉक करून घेत चला, म्हणजे कसं आपण जी पण टीप मारणार आहोत ती परफेक्ट बसते. बरोबर आपल्याला टर्न करता आला पाहिजे कपडा. तर हा बघा आपला फ्रंट भाग पूर्ण तयार झाला आहे. ही कटोरी झाली आपली राऊंड शेप, आणि हा साईड. आता यावर पाठीचा भाग ठेवायचा आपल्याला, आणि आपण पाठीला आय हुक करणार आहोत, पण ते नंतर करू, पूर्ण ब्लाऊज स्टिच झाल्याच्या नंतर. आता यानंतर एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो कट करून घ्यायचा, आणि हा पार्ट एकावर एक ठेवून घ्यायचा. गळ्याचा एकावर एक आला पाहिजे गळ्याच्या बाजूने, मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे. आणि इकडं साईडला थोडं कमी जास्त झालं तरी आपल्याला ते ॲडजस्ट करता येतं.
पण इथं गळ्याच्या बाजूने झालं कमी जास्त तर ते ॲडजस्ट करता येत नाही, त्यामुळे मग इथं आता या बाजूने घेऊ. बरोबर गळ्यावर गळा आला पाहिजे. आणि या बाजूने तुम्हाला सांगितलेलं मी अर्धा पाऊण इंच गळ्याच्या बाजूने खाली घ्यायचं. ते आपले दोन्ही पण पार्ट तयार झाले. हे एकावर एक ठेवून बघायचे परफेक्ट येतात का, आणि मग बाई अटॅच करायची. आता बाई तर तुम्हाला येतेच, तशी मी त्याची याची बाई फ्रिलची बाई शिकवते. तर उद्याचा व्हिडिओ तुम्हाला तो असेल. आणि आता मी ब्लाऊज पूर्ण चालले तुम्हाला. फ्रिलची बाई कशी कट करायसाठी हा आपल्याला राहिलेला साडीतला कपडा आहे, हा आपण डबल फोल्ड केला आहे. आणि आता हा झाला चौबल फोल्ड बरोबर, आणि हा झाला आपला आता 8 पदरी फोल्ड. आणि आता याला आपल्याला फ्रिलची बाई करायची. तर कशी करायची बघा, आपण लेंथ पाहूया एकदा बाईची किती होती. या ठिकाणी 7 इंच येते आपली, 7ला पण कमी आहे कारण कपडा कमी जास्त होतोय. आता हे किती येतं आपलं मोजून घ्यायचं. हे किती येतं 7 इंच. 7 म्हणजे हा 7ला कमी आहे इथं, तर या ठिकाणी तितकंच घ्यायचं. या ठिकाणी पण तितकंच घ्यायचं. आणि या ठिकाणी पण तितकंच घ्यायचं. या ठिकाणी बघा हा असा राऊंड सर्कल तयार होतो. आता हा आपण एकदा कट करून घेऊ. बरोबर असा राऊंड सर्कल कट करून घ्यायचा. आता हा झाला आपला बाईचा सेप. 1 मिनिट. आणि आता या ठिकाणी काय करायचं, 2 इंच घ्यायचं. या ठिकाणी 2 इंच घ्यायचं. या ठिकाणी 2 इंच घेतलं, या ठिकाणी पण 2 इंच घ्यायचं. या ठिकाणी पण 2 इंच घ्यायचं. आणि आता हे 2 इंच, हे 2 इंच असं जॉईंट करून घ्यायचं. आता हा बघा या ठिकाणी आता ही बघा आपली अशी फ्रिलची बाही तयार झाली. मी तुम्हाला दाखवलं आपण 8 फोल्ड केले, नंतर 2 2 2 2 2 वर टाकून आणि नंतर 7 7 वर टाकून अशी बाही तयार करून घेतली. आता हे मी तुमच्यासोबत डिझाईन शेअर केलेली आहे फ्रंट भागाची. यालाच आपल्याला बाही अटॅच करायची. ह्या दोन्ही पण बाही आपण बाजूला ठेवू आणि एकदा बाही जोडायला माप पाहून घेऊ आपण. बाही कशी जोडायची मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बाही कशी जोडायची. एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचा आणि इथे पण जो एक्स्ट्रा असेल तो पण आपण कट करून टाकणार. एवढा जास्त आहे आपल्याला हे एकसारखं करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा पार्ट पण बघायचा आपला एकसारखा आहे का. हा झाला आपला पाठीचा पार्ट आणि हा ठेवून बरोबर एक्स्ट्रा किती येते बघून घ्यायचं. या ठिकाणी या पद्धतीने बघा आपण आता ही लेस अटॅच करून घेतली. आपण लेस कशासाठी लावली, याला थोडासा हेवी लुक देण्यासाठी. तर आता बघू आपण हे फिटिंग कशी करायची याची. आपल्याला आणखी पाठीमागं हुक बनवायचे, पण आपण हा स्पेशल फ्रिलच्या बाहीसाठीच व्हिडिओ बनवला आहे. तर इथपासून धरायचं आहे बरोबर सेंटर असा आणि अटॅच करायला सुरुवात करायची. अगोदर स्विचच्या बाजून करून घेऊ आपण, म्हणजे आपली अंडरग्राऊंड जाईल बरोबर. शिवल्याच्या नंतर अतिशय सुंदर असं ब्लाऊज दिसणार आहे.
बरोबर एकावर एक पार्ट ठेवून घ्यायची आहे. हाताने कपडा व्यवस्थित असा सरळ करून घ्यायचा. आता हे बघा तयार झाली. आता आपण हे आतमधून फोल्ड करून फिटिंग करून घ्यायची. आता आपण हे फिटिंगची एक शिलाई देऊन घेऊ. फिटिंग कशी करायची मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तरी तुम्हाला आता बाही कंप्लीट झाल्यावर दाखवायसाठी दाखवलेलं. आता ही बघा आपली फिटिंग मी नंतर करून घेते, पण तुम्हाला स्लीव्ज दाखवते. या पद्धतीने बघा स्लीव्ज तयार झाली आपली. किती सुंदर दिसते. मी तुम्हाला घातल्याच्या नंतर दाखवते. व्हिडिओ बघा आपला ब्लाऊज तयार झाला आहे. ही फ्रिलची बाही बसवली, त्याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. या पद्धतीने तयार झालं आहे. आणि बॅक साईडने आपण असे हुक दिले आणि या पद्धतीने पूर्ण फिनिशिंगमध्ये तयार झाले. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.